आणि मी जेव्हा चेंजेस करेल अँग्युलर मध्ये जसं आपण आपले आप होऊन जाईल. ते वॉच लावून ठेवतो का तू? वॉच लावून ठेवतो तर इथे तुम्हाला दिसतं इथे आपण पाहू ना, तर इथे तुम्हाला दिसतं की काय वॉच लागलेली आहे. तर जसं मी चेंज करेन ना इथे रिफ्रेश कनेक्टिंग हे सगळं इथे दिसतं. आता ह्याच्यामध्ये ना एक आणखीन आहे की एक आहे ना, ह्याच्या बरोबर एक प्लगइन येतात. यू कॅन ऍड द ॲडॉन्स विच इज द अँग्युलरी. तर गुगल करा, तुम्हाला डिबग कराय करता खूप छान असतं ते. इंटरनेट नाही कनेक्ट झालं. Angularly. This is for what? Angularly installed in Chrome. Angularly installed in Chrome. For testing purpose. Angular 2 असेल आहे. Angular 2 debugger. Okay. तर अंगुरी नाव आहे त्याचं. अंगुरी माझ्याच्यामध्ये आहे. तुम्ही ना असं इन्स्टॉल करून घ्या त्याला. हा, दिस इज हेल्प अस टू डिबग द थिंग्स. का की आता आपण कोड नाही लिहिला, पण जसं लिहू ना तसं आपल्याला डिबगिंग लागेल. सक्सेसफुली झालं माझं चालू केल्यानंतर. लॉन्च काय केलं नाही तर हाताने टाईप कर लोकल होस्ट वरती. लोकल होस्ट फॉर क्रोम ऍड टू क्रोम. ठीक आहे ना, मी असं ऍड करून दिलं. तर आता हनी काय प्रॉफिट होतो ते हळूहळू करेन, पण इन्स्टॉल करून ठेवा. ठीक आहे, माझ्या याच्यामध्ये झालं असेल राईट. ॲडॉन ऍड झालं का माझ्या याच्यामध्ये. इन्स्पेक्ट एलिमेंट. ते प्रत्येक वेळी एनजी सर्व करावं लागेल का जेव्हा आपण चालू करणार तेव्हा? हा, आता मी लोकल होस्ट वरती जाईन आणि इथे लिहिन तर माझं हाऊ इट इज हेल्प अस. तर अच्छा तुम्हाला इथे पूर्ण हेल्प भेटेल. जेव्हा आपण कोड करू ना तेव्हा आपण पाहू की याच्यामध्ये असं कसं आपण पाहता. ठीक आहे ना, पण आता ऍडॉन आहे का सर? ॲडॉन आहे. ॲडॉन घेऊन ठेवा. ठीक आहे ना, विल सी दॅट लेटर. पण हे टाकून ठेवा आपल्या ह्याच्यामध्ये. आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये का नाही दिसत. ठीक आहे, दिसेल नंतर. ठीक आहे, अंगुरी जसंच ओपन करतो ना तर तो मला कंपोनेंट ट्री दाखवतो इथे पूर्ण. माझं झालं सर. तर अमोल इकडे बघ, इथे माझं कंपोनेंट ट्री दाखवेल. आपल्याकडे आता एकच कंपोनेंट आहे, म्हणून करता आपल्याला आता काही जास्त नाही दिसत ते, पण म्हणून करता इन्स्टॉल करून ठेवा. पुढे आपण पाहत राहू. पहिलेपासूनच केलं. अंगुरी कोणतं? अंगुरी एकच आहे ना, अंगुरी.io आहे. अँग्युलर एक प्रोडक्ट. अँग्युलर 1.3.0 .io वरून करू का? हा, अँग्युलर जे साईट ओपन आहे त्याच्यावरनं कर. तर जेव्हा मी त्याला त्याच्यावर कर्सर क्लिक करतो तेव्हा एक पॉपअप येतो. अँग्युलर क्रोम गाईड वेबसाईट इश्यूज गिटहब फीडबॅक. त्याचा काही संबंध नाही. त्याचा काही संबंध, तो तुम्हाला फाईल बघते एफएल दाबायचं. ठीक आहे ना. लोकलच पोर्ट काय सिलेक्ट करायचं? तो प्रत्येक वेळेस नवीन घेतो. नाही, 4200 तेच राहील का हमेशा? का की मी आपण इथे दिला आहे त्याला. कुठे दिलाय? काल मी तुम्हाला दाखवलं होतं ना, अँग्युलर CLI. नाही, अँग्युलर CLI आणि आपण कोणती फाईल घेतली होती? तर इथे काय म्हणतोय काय करायचं? आता काही नाही करायचं, मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपण करायचं असेल. इन्स्टॉल करून ठेवा.
आता आपण आहे ना सगळ्यात पहिले आपल्याला जसं अँग्युलर जेस आहे ना तसंच आपल्याला माइंडसेटनी पुढे वाढायचं की सगळ्यात पहिले आपल्याला फोल्डर स्ट्रक्चर तयार करायचं. ह्याच्यामध्ये एक व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अँग्युलर 1 आणि अँग्युलर 2. फर्स्ट डिफरन्स ह्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह नसतात. पण सर तुम्ही म्हणता डायरेक्टिव्ह नसतं. आमच्या ऑफिसमध्ये मी 4 लोकांना विचारलं, ते सगळे म्हणतात डायरेक्टिव्ह आहे, आपण यूज करतो. मग काय कुठलं? आता डायरेक्टिव्ह नसतात म्हणजे आता ते त्याला डायरेक्टिव्ह म्हणतात. असं तुम्ही आता डायरेक्टली इंटरव्ह्यू नाही देणार आहे. डायरेक्टिव्हचा अँग्युलर मध्ये काय मतलब होता? अँग्युलरमध्ये इट्स रिलेटेड टू HTML पार्ट. डॉमचं जे पण आहे HTML अंकन एक कोड आपण डायरेक्टिव्ह मध्ये HTML पण बाइंड करतो. अँग्युलर 2 च्या डायरेक्टिव्ह मध्ये आपण कधी पण कोड नाही करत, कंपोनेंट मध्येच कोड करतो. ठीक आहे ना. आपण अँग्युलर 2 मध्ये सगळा कोड आणखीन HTML आपण ह्याच्यामध्येच ठेवतो आणि डायरेक्टिव्ह फक्त त्याच्याकरता यूज करतो की ना जसं मी तुम्हाला सांगितलं की मला कोणते कलर चेंज करायचा आहे, पर्टिक्युलर कंडिशन मध्ये काही छोटे छोटे एलिमेंट मध्ये काही स्पेशल वस्तू ऍड करायची ना, तीच डायरेक्टिव्ह बनेल. पण HTML जो आपला असेल याच्यामध्ये सगळं कंपोनेंट बेस मध्येच राहील. आता तू समजशील डायरेक्टिव्ह म्हणजे ह्याच्यामध्ये जे डायरेक्टिव्ह आपलं जे अँग्युलर जेचं होतं ना ते अंगे ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तू हळूहळू करून समजशील. आता जे मी सांगतोय ना ते लक्षात ठेव. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू राईट इन टू द कंपोनेंट ओनली, हे लक्षात ठेव. मग जेव्हा डायरेक्टिव्ह जे आहे जे पण वाचलेलं आहे डायरेक्टिव्हचं ते जेव्हा करू तेव्हा तुला समजेल की ते बिलकुल वेगळी वस्तू आहे. ते डायरेक्टिव्ह नाही जे अँग्युलरचं आहे. ठीक आहे ना. एकदा मध्ये आपण सगळं नाही करू शकत. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, आपल्याला सगळं काही करायचंय ते कशात करायचंय? कंपोनेंट मध्ये. कशामध्ये? कंपोनेंट मध्ये. आता कंपोनेंट जेव्हाही आपण बनवतो तर आपल्याला आहे ना एक कंपोनेंट म्हणतो ना तर आपल्याकडे इतके सारे फाइल्स येतात. आणखीन काय फाइल्स येतात मी तुम्हाला आणखीन दाखवतो. आता ह्याच्यावरती हे तर NG सर्व तर तुम्ही करून ठेवलं राईट. विंडोज R या एक आणखीन CMD प्रॉम्प्ट खोला आणि त्या फोल्डर मध्ये CD करून त्या फोल्डर मध्ये CD करून पुन्हा चाललं जा आणि त्या जिथे आहे ना एक दुसऱ्या फोल्डर मध्ये, का की ह्याच्यामध्ये ना थोडा करायचा तरीका वेगळाच आहे. तुम्ही ना ह्याला असंच असंच का हा तो माझं D ड्राईव्ह मध्ये आपण अँग्युलर बॅच प्रोजेक्ट ओके SRC ह्याच्यामध्ये मी ऍप मध्ये कंपोनेंट नावाचा फोल्डर बनवलाय, तो फोल्डर बनवायचा. ठीक आहे ना. Ctrl+C आणि CD म्हणून इथे पोहोचून जायचं. एवढं काय करायचं, तिथूनच तर जाता येते ना आपल्याला. जसं तुम्हाला शॉर्टकट पोहोचायचं तसं पोहोचून जा. ठीक आहे ना. कंपोनेंट पर्यंत ऍप मध्ये कंपोनेंट नावाचा आपण फोल्डर बनवला, डिफॉल्ट येत नाही. ओके. तिथे एक app.component आहे, फक्त HTML फाईल आहे तिथे. हा आता तू एक ऍप मध्ये कंपोनेंटचा फोल्डर बनवला. तुमच्याकडे आहे काय ऍप मध्ये इतके सारे फाईल असतील तुमच्या. ठीक आहे. कंपोनेंट नावाचे फोल्डर बनवतो. हा आणि त्याच्या आतमध्ये कमांड प्रॉम्प्ट नाही. ऍप मध्ये बनवायचं असतं. पण कंपोनेंटची मला फाईल दिसत आहेत पण ऍप मध्ये सध्या. हा आता हळूहळू करून आपण पुढे वाढतोय ना. तिथपर्यंत आता ह्याच्यामध्ये एक आणखीन आपला फर्स्ट कंपोनेंट बनवायचा आपल्याला. ह्याच्या आतमध्ये एक आणखीन फोल्डर बनव होम नावाचा. होम कंपोनेंट बनव ना फर्स्ट कंपोनेंट आणि इथं ना मी CD होम वरती चालला जातो. ठीक आहे ना. आता माझं NGC आणि तुम्हाला नाव काय द्यायचं. आता ह्याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट असते. होम कंपोनेंट का बनवला आपण? माझं XYZ काही पण बनवू शकतो. काही पण आता मी पहिला कंपोनेंट होम बनवतो. ऍप डॉट होम नावा ऍप डॅश होम बनवतो. NGC आणि काय होईल तर आपला जो फोल्डर NG component ओके NG न्यू कंपोनेंट NG जनरेट C ही कमांड आहे. NG जनरेट पूर्ण लिहायची गरज नसते. आपण काय म्हणतोय त्याला NG
अँग्युलर जेसला सांगतोय जनरेट करा कंपोनेंट माझा करता आणि त्याचं नाव काय ऍप होम आहे. ठीक आहे ना. ही माझी आहे ना कमांड आहे, ही लक्षात ठेवा. का ही कमांड यूज करतो त्याचा स्पेसिफिक रिझन आहे, त्याला आता सांगेन. पहिले आपण असं का नाही लिहत की NGGC आणि होम जसं आपण डायरेक्टरी मध्ये तसं लिहायचं वन मध्ये ऍप आपण अपेंड करतो का जनरली? हा ऍप आपण अपेंड करून देतोय. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये मी जाईन याला रिफ्रेश म्हणेन ना, तर आपलं जे बनलं आता ह्याच्यामध्ये .ts खोलतोय मी. ओके, मी मध्ये ऍप ऑलरेडी दिलंय, तर मी एक काम करतो, ह्याला डिलीट ऍप नका टाकू तुम्ही, सॉरी ऍप डिलीट करून देतो मी ह्याला. तुम्ही डिलीट नाही करून पावणार इतक्या असाने मी इथे जाऊन ऍप कंपोनेंटला ऍप होमला मी हे इम्पोर्टला डिलीट करतो. ठीक आहे ना. मी केलं. ठीक आहे, मी पुन्हा ही कमांड चालवतो, ऍप नाही लावणार याच्यामध्ये. ng होम लिहिन. ओके, मी का की प्रीफिक्स ऑलरेडी ऍप नावाचा होम. okay, so what it is going to do is it is going why we use this particular way हे समजून घ्या की why I use this from command prompt only. तर त्यांनी काय केलंय माहितीये का, हे माझी मॉड्यूल डॉट टीएस माझी मेन लायब्ररी आहे जिथं माझं अँग्युलर जेस इनिशिएट होतं. ऍप डॉट मॉड्यूल डॉट टीएस. ओके, ह्याच्यामध्ये आपलं ना ऑटोमॅटिकली हे ऍड करून दिलं. जवळ आता ह्याच्यामध्ये ना हे सगळ्या गोष्टींचा एक मिनिंग आहे. ऍप कंपोनेंट ऍप होम कंपोनेंट काढून टाकतो. ठीक आहे ना. फाईल कुठे असते सर की ऍप डॉट मॉड्यूल डॉट टीएस? डायरेक्टली याच्यामध्ये SRC फोल्डर मध्ये. तर माझा हा होम नावाचा कंपोनेंट बनला. मला बनवायचा होता ऍप होम मध्ये नाही बनवायचा. ऍप होम मध्येच बनवायचा. अँड हा ऍप होम आहे ना ऍप होम. सर तर त्याने तो 4 बेसिक फाईल बनवतो ना, 4 बेसिक फाईल बनवतो. CSS आहे, त्याची HTML आणि त्याचा जावास्क्रिप्ट आणि TS फाईल. राईट. एक मिनिट सर, ऍप होम मध्ये काय केलं? ह्याला मी डिलीट करून देतो. ऍप होम मध्ये नाही करायचं. हा, होम मध्ये डायरेक्टली होम नावाचा त्यांनी स्वतः फोल्डर बनवून तो सगळं फोल्डर बनवतोय. हा, तर ठीक आहे ना. आपण हे सगळं वरती मी पुन्हा पूर्ण डिलीट करून देतो. मी पुन्हा एक करून दो. मला ऍप कंपोनेंट नाही होणार. मी cd डॉट डॉट वेट माझं होम डिलीट करू सर परत. हा, डिलीट करून दे. मी इथे डिलीट करतो. ओके, का नाही होते का की काही ओपन क्लोज ओपन असेल काही डिलीट करून दे. ओके, मी ह्याला पण डिलीट करतो. जसं ह्याला डिलीट कराल ना, तुम्हाला इथे जाऊन आहे ना इम्पोर्ट मधनं हे डिलीट करावं लागेल मॉड्यूल डॉट टीएस मधनं. ठीक आहे. आता मी इथन NGG कंपोनेंट आणखीन मी ह्याला म्हणतो होम. ओके, आणखीन मी एंटर करेन ना तर तो आपल्या मनाने होम नावाचा फोल्डर बनवेल. याच्यामध्ये NGG कंपोनेंट मध्ये NGGC होम. आता आपण आहे ना हमेशा ह्याला का यूज करतो ना, ह्याचा एक प्रॉपर रिझनिंग आहे. काय रिझनिंग आहे याची की भैया आपल्याला मॉड्यूल डॉट टीएस मध्ये ह्याची एंट्री करावी लागते. या तर तुम्ही मॅन्युअल करा आणि एन्व्हायरमेंट मध्ये ऍप डॉट मॉड्यूल डॉट टीएस हे असेल पहा. एन्व्हायरमेंट मध्ये नाही, सीधे ऍप मध्ये असेल मॉड्यूल ऍप डॉट मॉड्यूल डॉट टीएस. ह्याच्यामध्ये पाहाल तर तुमची एंट्री होऊन गेली असेल. आणि पुराणी एंट्री जी आहे ना ती सगळी काढून टाका. रेड जे आपण डिलीट केलं तर. किती जागी होते सर एंट्री? एकच जागी होते का? 2 जागी. एक इथे होते, आणखीन एक डिक्लेरेशन मध्ये होते एनजी मॉड्यूलच्या. 2 जागी होते. मी तर डिलीट केली, तुम्ही पण फाईल मध्ये सेम फाईल मध्ये. बाकी कुठे चेंज करायची गरज नाही. काय डिलीट करायचं? डिक्लेरेशन मध्ये काय डिलीट करायचं? वरती आपल्याला इथन तुमचे जे 2 फाईल अगर 1-2 फाईल बनली असतील त्याला डिलीट करा आणि एक इथन डिलीट करा. ठीक आहे ना. आता मी कंट्रोल S करेन.
ठीक आहे, झालं. आता तू होम मध्ये येऊन जा. इथं आपली क्लास मध्ये आपल्याला समजायचं आहे की प्रत्येक वस्तू काय आहे. आता ह्याच्यामध्ये ना सगळ्यात पहिली जी लाईन ऍड झाली आहे त्यांनी केली त्याला म्हणतात इम्पोर्ट. सर पण ओके, हा तर डबलच करतोय आपण तरी पण. काढून टाक ना आता. एडिटर दाखव मला, मी काढून देऊ. काढलं मी ते, पण मी रन जेव्हा कमांड केली ते इश्यू येतोय. डायरेक्टिव्ह आपण डायरेक्टिव्ह बनवतो पूर्ण त्याने. एक मिनिट मला रिफ्रेश करून टाक. 2 डायरेक्टिव्ह बनवतो. नाही, मग त्याला डिलीट करून पुन्हा करून घे. वरना दे इकडे लॅपटॉप कर, मी करतो. हे पॉज करतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं ना, हे पूर्ण एक ना शेडो मध्येच बनतं. आणि ह्याच्यामध्ये जी CSS लागते तुमची, ह्याच्यामध्ये 3 फाईल्स आहेत. एक फाईल्स आहे माझी सिलेक्टेड, एक आहे टेम्पलेट URL, एक आहे IS स्टाईल URL. हे आपल्या अँग्युलर जेस मध्ये पण असंच होतं, राईट, की आपण टेम्पलेट URL टाकू शकत होतो. ही कुठली फाईल आहे जी तुम्ही दाखवता? हे आता आम्ही home.component.js TS. ओके, टाइप स्क्रिप्ट. TS stands to टाइप स्क्रिप्ट. ओके, हे समजणं ते सिलेक्टर आहे, टेम्पलेट URL आहे. कोणत्या एडिटर ब्रॅकेट मध्ये पण खोलशील तरी चालेल. ठीक आहे, मग राहून दे, तू घरी व्हिडिओ बघून कर. ठीक आहे ना. बाकी आताचे आपल्याला थोडं इतकं करायचंय आज की तुम्ही 15 दिवस होमवर्क करून पाहा. म्हणजे पुढची 15 सुट्टी आहे का? पुढच्या वीक नाही तर सुट्टीच आहे ना. 1 वीक झाला. 2 वीकच समजातात ना. हा वीक आणि पुढचा वीक तुम्ही सीधे यायचं केव्हा आहे मला? ह्या वीक सोडून पुढचा वीक सोडून यायचं. एकच वीकची सुट्टी. आणि तुम्ही US ला केव्हा चालले? US ला जायला आता 2-3 महिने तोपर्यंत तोपर्यंत तुमचं होऊन जातं. ठीक आहे ना. सर हे ऍप मॉडेल झालं, याच्यातनं कुठलं काय करायचं पहिले ते करतो. आणखी US ला पण मी जाईन तर 2 वीक करतात. तितकंच ब्रेक होणार. ऍप मॉडेल्स ओपन केले, TS ऍप मॉडेल. आता home.component.ts ओपन करा. आता एक एक लाईन समजा. याच्यातलं काढायचंय का? ही काढायची का? काहीच नाही काढायचे. आता तुम्ही असंच राहून द्या. पहिले समजा काय काय करायचं. हे इम्पोर्ट काय? इम्पोर्ट माहितीये काय? हे आपल्याला टाइप स्क्रिप्ट मध्ये, हे टाइप स्क्रिप्टचं आहे, अँग्युलरचं नाही. टाइप स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला कोणती लायब्ररी इम्पोर्ट करायची असते तर त्याचा एक सिंटॅक्स असतो. ओके, रेकॉर्डिंग आहे ना आवाज. ओके, कोणची वस्तू इम्पोर्ट करायची असते तर तुमचा एक सिंटॅक्स असतो इम्पोर्ट. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे काय लिहिता ते नंतर. त्याच्यानंतर फ्रॉम नंतर तुम्ही सांगता. ठीक आहे, फ्रॉम नंतर सांगता की माझी लायब्ररी कुठे आहे. काय सांगतो तुम्ही? लायब्ररी कुठे आहे, म्हणजे ती कुठे लायब्ररी ती आता दाखवतो मी. आणि त्याच्यानंतर ह्या लायब्ररी मधनं मला हेच 2 फंक्शन इम्पोर्ट करायचे. 2 फंक्शनॅलिटी. याच्यामध्ये खूप फंक्शनॅलिटी आहे. या ह्याच्यामध्ये डिफॉल्ट फंक्शनॅलिटी कंपोनेंट अँड ऑन इनिट आपण इम्पोर्ट केलेले आहे. दिस इज बाय डिफॉल्ट. दिस इज बाय डिफॉल्ट. तर आपण आता बाय डिफॉल्ट करता पाहतो. फ्युचर मध्ये आपण ऍड पण करू ना. पण काय होतं काय ते तर समजा पहिले. इम्पोर्टचं मिनिंग काय हे टाइप स्क्रिप्ट पण आपण पॅरलली शिकतो. Import is what saying if I want to add any third party library, any third party, and not about AngularJS, it's all about any third party library. We have to provide the syntax like import from that library name, okay, and component and on init, whatever the inside of that functionality, whatever you want to add that. तर ही लायब्ररी असते कुठे, तर ही लायब्ररी कुठे असते. तर आता आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. जे आपण नोड मॉड्यूल्स आपण एक फोल्डर असतं, बिकॉज इट्स वर्क ऑन द नोड ओनली. तर टाइप स्क्रिप्ट असे या काही पण असे हे नोड वरतीच वर्क करतं. याच्यामध्ये आपला @angular नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये आपला कोर नावाचा फोल्डर आहे. आणि त्याच्यामध्ये तो काय करतो की index.js आणि index.map ला रीड करतो. आणि मॅप मध्ये हे तुमचे सगळे फंक्शन लिहिलेले आहे जे आपण बिल्ड करणार आहे ना, जे आपण इम्पोर्ट करतोय ना map.ts मध्ये पण. तर map.ts मध्ये त्यांनी लिहिलं एक्सपोर्ट स्टार src सोर्स कोड. म्हणजे आता टेक्निकली तर इथेच लिहिलं पाहिजे, पण ह्यांनी याच्यामध्ये काय लिहिलं
की तुम्ही ह्याच्यामध्ये एक फाईल मध्ये काही एक्सपोर्ट पण करू शकता. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये पाथ काय दिलाय .src कोड. तर तुम्ही अगर src अंगीन त्याच्या कोर मध्ये जाल, CORE src च्या आतमध्ये कोर नावाचा फोल्डर असेल, .sr कोर फोल्डर. हे कोर फोल्डर या कोर मॅप .js. तर इथे जे आहे ना, तर इथे अंगीन कोर मध्ये त्यांनी DTS ला आणून ठेवून दिलंय. तर आपल्याला इतकी फंक्शनॅलिटी आहे जी ह्याच्यामधनं तुमची एक्सपोर्ट होते. ठीक आहे ना. काय काय एक्सपोर्ट होतं याच्यामध्ये, इतकी फंक्शनॅलिटी. मेटा डेटा पण होते, .ut .di, क्रिएट प्लॅटफॉर्म, असल्ट, डिस्ट्रॉय प्लॅटफॉर्म, गेट प्लॅटफॉर्म, APID प्लॅटफॉर्म, वॉट एव्हर. इतक्या वस्तू हा वाली फाईल आहे ना एक्सपोर्ट करतोय. ट्रान्सफॉर्म, टाईप, ॲनिमेशन, सॅनिटायझर, हे सगळं त्यांनी काय केलंय, एक्सपोर्ट केली. म्हणजे तुम्ही इतक्या वस्तू त्या इम्पोर्ट मध्ये आपण यूज करू शकतोय. कोड नाही, आपण जिथे यूज करतोय ना, कुठे माझं ऍप डॉट कंपोनेंट, होम कंपोनेंट .jts, इथे तुम्ही इतक्या सगळ्या वस्तू यूज करू शकताय. तर तुम्ही, माझ्याकडे तर हे आहे, काय नाव आहे, .net आहे, तर मला तर इंटेलिजन्स पूर्ण भेटतो. पण अगर तुमच्याकडे इंटेलिजन्स नाही भेटत आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये भेटतोय का इंटेलिजन्स? तर मला एक प्रश्न होता. हा, आता जसं तुम्ही म्हणालात की एक्सपोर्टचे एवढ्या व्हॅल्यूज आहेत ते आपण घेऊ शकतो, या लायब्ररीज, ही लायब्ररी आहे. आणि ही लायब्ररी मध्ये इतक्या फंक्शनॅलिटी तुम्हाला बाय डिफॉल्ट येतात. ओके, म्हणजे त्या ज्या आहेत ना एक्सपोर्ट व्हॅल्यूज, त्या इथे इंजेक्ट करायच्या. हा, आता हे इंजेक्ट ऑटोमॅटिकलीच होत आहे. ते आपल्याला काही स्पेशल करावी लागत नाही. ह्याला इंजेक्ट नाही म्हणत, त्याला इन्क्लूड म्हणतात. इम्पोर्टिंग लायब्ररी, हे डिपेंडन्सी इंजेक्शन नाहीये, हे इम्पोर्टिंग लायब्ररी आहे. सगळं त्याच्यात आहे, आपल्याला काहीच करायचं. जसं jQuery मध्ये तुम्ही काय करता, SRC स्क्रिप्टला ऍड करता, राईट. ह्याच्यामध्ये SRC स्क्रिप्ट ऍड नाही करत. त्याच्यामध्ये हे कम्पेअर करून घ्या. जावा स्क्रिप्ट मध्ये आपण काय करतो, स्क्रिप्ट टॅग लावतो. ह्याच्यामध्ये काय लावतो आपलं, इम्पोर्ट टॅग. ठीक आहे ना. हे समजण्यात आलं का आपण, हा हा, क्रिएट प्लॅटफॉर्म आहे, तो तिथे ऍड करायचा असतो. नाही करायचं नाही. अगर तुम्हाला गरज आहे तर करा, नसेल तर म्हणजे गरज असतो तर हे ऍड करा. हे तुम्हाला अगर गरज असेल तर तुम्ही इथे क्रिएट प्लॅटफॉर्म, इट्स लाईक डिपेंडन्सी जसं आपण देतो तिकडे इट इज नॉट द डिपेंडन्सी, इट इज द लायब्ररी अंगेन डिपेंडन्सी मध्ये खूप डिफरन्स आहे. लायब्ररी इज ऑलवेज बी jQuery ची एक लायब्ररी आहे, प्लगइन आहे, त्याला लायब्ररी म्हणतात. डिपेंडन्सी कशाला म्हणतात, ज्याच्या अँग्युलरची लायब्ररी तू इम्पोर्ट करतोय, म्हणजे जेएस फाईल इम्पोर्ट करतोय. मग त्याच्यानंतर तू काय करतोय, अँग्युलर route.js करतो, त्याला काय म्हणतात, लायब्ररी इन्क्लूड करणं. हे लायब्ररी इन्क्लूड करणं म्हणतात. डिपेंडन्सी कशाला म्हणतात, जेव्हा तू कंपोनेंट मध्ये डॉलर स्कोप टाकतो त्याला डिपेंडन्सी म्हणतात. तर दोघं कन्सेप्ट वेगळे वेगळे. हा, तर ते तुम्ही तो कन्सेप्ट तुम्ही तर याला, तो पण हा कन्सेप्ट नाहीये. हा फक्त लायब्ररी इन्क्लूड्स, जे मेन जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्ही स्क्रिप्ट फाईल ऍड करतात ना, त्याला हे ते काम करते इम्पोर्ट. तर इम्पोर्ट इज इक्वल टू ऍडिंग द स्क्रिप्ट टॅग. ठीक आहे ना. नाही ना, आता इम्पोर्ट CSS करताय, टाईप स्क्रिप्ट शिकताय ना, त्याच्यामध्ये हे पण यूज होतं. ठीक आहे ना. आणि जी इतकी सारी लायब्ररी अवेलेबल आहे, पहा, इतकी सगळी लायब्ररी, इतक्या सगळ्या वस्तू आपल्याला लागत नाही. पण आहे ना, ऍट द सेम टाइम कधी कधी आपल्याला म्हणजे खूप जरूरत पडून जाते. तर आपल्याला इतक्या वस्तू शिकाय करता आहे, म्हणजे इट्स द एंडलेस जर्नी. फक्त मी तुम्हाला कोणती लायब्ररी दाखवली, अँग्युलर कोर कम्स विथ दिस मच ऑफ लायब्ररी, म्हणजे प्रत्येक एक वस्तूचा एक मीनिंग आहे. ठीक आहे ना. तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये नाही दाखवते का,
मला वाटतं ब्रॅकेट दाखवतं, तर ब्रॅकेट मध्ये ट्राय करा. ठीक आहे ना. या मग तुमचं ते काल सबलाईम पण दाखवतं. तुझ्या ह्याच्यामध्ये नाही दाखवते. भेटून जातं, शोधावं लागेल. तू एक सेकंड ओपन कर. विज्युअल स्टुडिओचा कोणता पाथ ओपन केलाय? एक्सटेन्शन टाकावं लागतं सर प्रत्येक वेळेस. तर टाइपस्क्रिप्ट 2 चं आणि मिळालं सर आपल्याला. तुला तुझ्या ह्याच्यात भेटते? तुम्ही आता काय म्हणलं, एक्स्ट्रॅक्ट फाईल ना? नाही, तुम्हाला फक्त कंट्रोल स्पेस दाबायचं तर इथे येत आहे. कंट्रोल स्पेस दाबल्यानंतर झालं सर. हे येत आहे जसं माझ्या ह्याच्यामध्ये येत आहे. ठीक आहे, मग तुझ्या ह्याच्यामध्ये पण येत असेल. हे बघा, हे दाखवतो. हेच आहे का सर? एवढं सांगा. हा, तुमच्या ह्याच्यामध्ये ते येत आहे. मला ते प्लगइन टाकावं लागेल. हा ठीक आहे, तर मग ते प्लगइन टाकावं लागेल. विज्युअल स्टुडिओ मध्ये डिफॉल्ट येते, सबलाईम मध्ये हेच म्हणून करताच ते हे हिट आहे ना मार्केटमध्ये, की लोक इझिली यूज करू शकतात. आता ह्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट असतं @कंपो. हे समजण्यात आणली नाही लाईन. एक एक लाईन समजणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर @कंपोनेंट असतं. ठीक आहे ना. कंपोनेंट म्हणजे काय? आपण अँग्युलर जेस इथन जेव्हा जेव्हा हे बनवलं ना, इथे कंपोनेंट बनवला ना, त्याच्यानंतर अँग्युलर जेस मध्ये कंपोनेंट आलाय. त्याच्या आधी कंपोनेंट नव्हता अँग्युलर जेस मध्ये. पहिले अँग्युलर जेस मध्ये फक्त नॉर्मल कंट्रोलर होतं. इथे त्यांनी कंपोनेंट बनवला आणि कंपोनेंट मध्ये आपण तिथे कसं लिहित होतो, एक अगर तू तिथलचं लक्षात घेशील ना, तर तिथे आपण एक ऑब्जेक्ट पास करत होतो. इथे पण आपण काय पास करतोय, हा कंपोनेंट एक फंक्शन आहे, त्याला हा फंक्शन आहे, ही लायब्ररी म्हणून करता आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक ऑब्जेक्ट पास करतो, त्याच्यामध्ये आपण सांगतोय सिलेक्टर टेम्पलेट URL आणखीन SRC URL. ओके, हे मी त्याला सांगतोय. सिलेक्टर म्हणजे हा जो डोमवर लिहू आपण तो सिलेक्टर का? की हा कुठला सिलेक्टर? डोमवर जे सिलेक्टर म्हणजे आपण तिथे काय करायचो, आता तुम्हाला अँग्युलर येते तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आपण नाव नाही, स्कोप नाही. जेव्हा कंपोनेंट बनवत होतो त्याच्यामध्ये एक सिंगल पहिला जो कीवर्ड द्यायचो त्याला सिलेक्टर व्हायचं, नेम. मग त्याला पण इथे आपण डायरेक्टली असंच देतो, डॅश लावून तिथे आपण अंगण यूज करायचो डॅश लावून. इथे आपण हमेशा असंच लिहितो, ऍप डॅश होम. हा कंपोनेंट आहे, इट्स ऑलवेज बी कम इन ऍटलीस्ट वन टॉप क्लास. एक क्लासच्या वरतीच येतं. ओके, कोणती ना कोणती तुम्हाला क्लास हवी आहे ज्याच्या वरती तुम्ही हा कंपोनेंट लिहू शकता. म्हणजे ही जी क्लास झाली अँग्युलर मध्ये, ओके, ही ह्याला क्लास म्हणतात. आपण एक एक लाईन पुढे वाचू आहे. फंक्शनला क्लास म्हणतात. हे इतका ब्लॉकला आपण क्लास म्हणतात. आपण येऊया कलती. पण हा कंपोनेंट कधी पण डायरेक्टली आपण असं लिहू नाही शकत, असं नाही लिहू शकत. 1.6 मध्ये कंपोनेंट आपण लिहिण्याची पद्धत होती, फोल्डर बिलकुल चेंज आहे आता. ही पूर्ण डायरेक्ट शॉर्टकटच आहे. हा, आता शॉर्टकट म्हणा या काही पण म्हणा, की हे टेक्निकच टोटली डिफरंट आहे. हे करून तुम्ही ते नाही करू शकत, ते करून तुम्ही हे नाही करू शकत. ठीक आहे ना. आता मी ना याच्यामध्ये क्लास काढून टाकली, ते पाहता एरर दाखवतो. विदाउट पुटिंग द हे आपण इथे करून नाही शकत. ठीक आहे ना. आता जसं आहे ना, अँग्युलर मी सांगितलं तुला इम्पोर्ट, तुम्ही काही वस्तू घ्याय करता तसंच तुम्हाला प्रत्येक फाईलमध्ये अगर तुम्हाला काही एक्सपोर्ट करायचे आपल्या फंक्शनॅलिटी, तर तुम्हाला आहे ना एक्सपोर्ट कीवर्ड लावावा लागतो. आणि म्हणून करता आणि म्हटलं की एक्सपोर्ट लावतोय मी कशा करता, क्लास बनवतोय आणि क्लास बनवतोय मी होम कंपोनेंटची. आता याच्यामध्ये ना हे लक्षात घ्या, दिस इज टाइपस्क्रिप्ट. टाइपस्क्रिप्ट मध्ये क्लासचा मिनिंग काय आहे? क्लास इज नथिंग बट can hold the multiple functions. Okay, can hold multiple functions and property. ओके, तर तुम्हाला जेव्हा पण आहे ना काही फंक्शन आणि प्रॉपर्टीला कंबाईन करायचंय तर तुम्ही क्लास बनवाल. आणखीन तुम्हाला चुकी आहे बाहेर एक्सपोज करायची आहे या फाईलच्या बाहेर, तर तुम्ही एक्सपोर्ट लावाल. यू कॅन क्रिएट द क्लास विदाउट रायटिंग द export also, but you can write like this also, and I can write like class here with my class. Okay, I can write this class and I will write this class before that component export, and you can write like this, but you cannot use this class outside this file.
यू कॅन यूज दिस क्लास हिअर. माय होम काचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकतोय इथे. माय होम ओके कॉलन माय, अरे कंट्रोल झेड आणि वाय. माय क्लास लिहिली की माय होम लिहिलंय? माय क्लास ओके, मी माय क्लास लिहिलं. तर आपण आहे ना माय क्लासचा इथे ऑब्जेक्ट बनवू शकतो. आता ऑब्जेक्ट मध्ये हे सगळे लाईनीने सांगतो तुम्हाला काय काय. कॉलबॅक फंक्शन म्हणू शकतो. नाही, कॉलबॅक फंक्शन नाही, ते ज्यावेळेस विसरूनच जाता. पण तुम्ही बिलकुल नवीन गोष्टी शिकताय म्हणून करताय ना. इट इज प्युअरली इक्वलंट टू ना जावा ऑल्सो. तर इट इज द कॉपी पेस्ट फ्रेमवर्क फ्रॉम द जावा. म्हणून करता म्हटलं होतं की if your wife is going also, she will learn these all things. It's very easy, it's very compatible with the java. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये काय असतं ना की ना माय होम आपण लिहितो आणि ह्याच्यामध्ये आपण काय लिहितो, क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये आपण जे व्हॅल्यू कोणचा टाईप आहे तो आपण कॉलन नंतर दाखवतो. आता हे नंतर सांगेन. पहिले मला हे सांगायचं की अगर मला क्लास बनवायची आणि त्याच्या पुढे एक्सपोर्ट नाही लावलं तर ही क्लास तू आहे ना ह्या फाईलच्या बाहेर कुठे यूज नाही करू शकत. हे परफेक्टली लक्षात ठेव. ही काय होऊन जाईल, या फाईल करता पब्लिक पण बाहेर करता प्रायव्हेट. ओके, इतकं लक्षात आलं की ही अगर मला ही क्लास बाहेर यूज करायची आहे तर मला काय यूज करावं लागेल, एक्सपोर्ट. ठीक आहे ना, हे लक्षात आलं. सपोज आय वॉन्ट टू यूज माय क्लास. ओके, आय एम गोइंग टू क्रिएट वन मोर फाईल हिअर आणि मग डिलीट करून देऊ. मी इथे काय ना हे वरती जातो. आणखीन ओके, and I am going to create one class, add new. I can copy paste also ts class. Okay, and TypeScript आहे त्याच्यामध्ये. मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, ह्याच्यामध्ये बनवतो माय क्लास माय class डॉट ts. ओके ओके, डबल कोट काढून टाका. रिनेम टाइपस्क्रिप्ट. ओके, मी इथे ना माय क्लास डॉट टीएस बनवली. ओके, आणखीन मी ह्याच्यामध्ये ती क्लास ठेवून देतो. कुठे लिहिलंय आपण मी, कंट्रोल एक्स अँड आय एम रायटिंग दिस क्लास. ओके, माय क्लास ठेवली. आता मला ह्या क्लासला ह्याच्यामध्ये इम्पोर्ट करायचं आहे तर आपण कसं करू शकतो, मी त्याला सांगू शकतो की भैया मी सेम फोल्डर मध्ये माझा एक फाईल नेम आहे. फाईल नेमचा डॉट टीएस नाही लावायचा, डॉट स्लॅश. ओके, मी काय नाव ठेवलंय, माय CLASS. ओके, माय क्लास लावलं. आणखी ह्याच्यामध्ये आपल्याला हे काढून टाकू. आय हॅव रिटर्न हिअर, पण काय माझी माय क्लास येईल काय ते नाही येणार. माय CLASS माय क्लास, तर ते एरर देणार. काय एरर देणार, का की आपण इथे काय नाही केलंय, कुठे गेलो मी. आता हे माझं परफेक्टली कंपाईल झालं. म्हणजे तुम्हाला हे समजलं, इम्पोर्ट एक्सपोर्ट फंक्शनॅलिटी व्हेरी क्लिअर. ज्याला तुम्ही एक्सपोर्ट करतात, जी क्लास आहे त्याला मी एक्सपोर्ट पब्लिक करतोय तर त्याच्या पुढे एक्सपोर्ट. आणखीन मी त्याला इथे यूज करणार आहे म्हणून इम्पोर्ट. ते कळलं मला. आता मला काय म्हणायचं, इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट माय क्लास ही तुम्ही सेंटेन्स दिलेला आहे, तुम्ही तिथे बाहेर एक्सपोर्ट केला कारण आपण एक्सपोर्ट करायचं. मग तो एक्सपोर्ट आणि हा इम्पोर्ट कॉन्फ्लिक्ट होणार नाही ना. ते कॉम्बिनेशन मध्येच वर्क करतात. तिथे एक्सपोर्ट आहे म्हणून करताच इथे इम्पोर्ट यूज होतं. पण ते इनहेरिट म्हणजे ते प्रायोरिटीवर घेतलं जातं. ब्राउझरला हेच कळतं का एक्सपोर्टच घेतं. ब्राउझरला काहीच नाही कळत. हे सगळं टाइपस्क्रिप्ट आहे, त्याला तो जावास्क्रिप्ट मध्ये कन्वर्ट करतो आणि इंटरनली एव्हरीथिंग इज द जावास्क्रिप्ट. ओके, आजही पण आपल्याला जावास्क्रिप्ट नाही लिहायचे, आपल्याला टाइपस्क्रिप्ट लिहायचे. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये समजलं की आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टची फंक्शनॅलिटी समजली. आता पुढे जेव्हा आपण वाढू आणि क्लासेस वगैरे, आपण याच्यामध्ये क्लास वगैरे हमेशा प्रत्येक वस्तू आपण क्लास वगैरे करणार आहे. आपण डायरेक्टली कोड नाही लिहत तिथे.
की माझे एरे पण बनवायचे आहे तर पहिले आपण एम्प्लॉयची क्लास बनेल, मग एम्प्लॉयची लिस्ट क्लास बनेल आणि त्याच्याला आपण एक्सपोज करू. डायरेक्टली आपण जेसन डेटा याच्यामध्ये घेत नाही. ठीक आहे ना. तर आपण हळूहळू करून समजेल पुढे वाढून. तर आता ह्याच्यामध्ये हे समजलं की माझे माय क्लास काय आहे समजलं. आपण आता ह्याला असं ठेवू शकतो का की आपल्याला यूज करायची गरज असेल या नसेल पाहू. एक्सपोर्ट समजलं. आता एक क्लास इज वन कीवर्ड which help us to understand this home component is the class. ओके. तर जावा कोणत्याही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मध्ये क्लास काय असते, विच इज कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय असतं, अगर तुम्हाला कोणती वस्तू तुम्हाला कंपोनेंट बनवायची ना तर जनरल ह्याचा जो सिंटॅक्स आहे तो असा आहे की तुम्ही होम कंपोनेंट लिहा, म्हणजे जे कंपोनेंटचं नाव आहे आणि त्याच्या पुढे कंपोनेंट लावा. बट इट इज नॉट मॅन्डेटरी यू शुड पुट द कंपोनेंट. बाकी काही नाही का की कंपोनेंट तो ऑटोमॅटिकली ह्याने समजून जातो. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहू शकताय. कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला जे इनिशियलायझेशनच्या टाइम वरती काम करायचं ते आपण करणार आहे. पण आता आपल्याला कन्स्ट्रक्टरशी मतलब नाही. ऑन इनिट म्हणजे जे ऑन इनिट असे इव्हेंट्स आहेत जे आपण हळूहळू करून शिकू. त्याच्यामध्ये ऑन इनिट, मग त्याच्यानंतर तुमचं ऑन व्ह्यू, हे एनजी व्ह्यू, एनजी डिस्पोज, असे सगळ्यांना एनजी व्ह्यू इनिट, हे सगळे आपले ना फंक्शन्स आहेत, मेथड्स आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. ठीक आहे ना. पण आता इतकं समजायचं की आपले एक कंपोनेंटची क्लास बनते ज्याच्यामध्ये आपण आहे ना व्हेरिएबल बनवू शकतो. तर आपण आहे ना जेव्हा जावा स्क्रिप्ट शिकत होतो ना त्याच्यामध्ये अगर आपल्याला फंक्शनला क्लास बनवायची होती तर तेव्हा आपण धिस डॉट लावायचं. राईट. हे लक्षात आहे ना. तर ह्याच्यामध्ये पण आहे ना तुम्ही जेव्हा डिक्लेअर करता ना तर तुम्ही कधी पण आहे ना आपण आहे ना धिस डॉट नाही लावत. आपण कसं लावतो, मी काय म्हणतो, नेम कॉलन स्ट्रिंग. ओके. आपल्याला सगळे डेटा टाइप पण शिकायचे, नेम कॉलन स्ट्रिंग. ओके. काय झालं, असा ह्याचा डिक्लेअर करण्याचा तरीका आहे. ठीक आहे ना. पण अगर मी कोणत्या फंक्शन मध्ये याला यूज करेन, यूज कसं करतात, THIS this dot फंक्शन बाइंड करणार ना. ह्याच्यामध्ये दिस ला बाइंड करायची गरज नाही पडत, तो इंटरनली स्वतः करून देतो. अँग्युलर जेस मध्ये अगर टाइप अँग्युलर 2 मध्ये अगर तुम्ही डबल कोट लावाल ना तर तो एक्सेप्शन देतो रन टाइम वरती. म्हणून करता तुम्ही ना कधी पण ना डबल कोट लावू नका, सिंगल कोट. एव्हरी स्ट्रिंग शुड बी इन सिंगल कोट. तुम्ही सांगितलं माझा नेम हा तो हे आहे काय म्हणते प्रॉपर्टी आहे ती स्ट्रिंग वाईज आणि मी त्याला दिस डॉट असं करून त्यामध्ये यूज करणार. हा, ही नेमची प्रॉपर्टी माझी स्ट्रिंग टाइपची आहे. दिस इज टाइप स्क्रिप्ट. म्हणजे जे पण तुम्ही यूज करताय ना पहिले त्याला टाइप डिफाईन करता. आता मी ह्याला अगर आहे ना 1 करून देतो, तुला नंबर ह्याला मी नंबर करून देतो, NUMBER. ओके. नंबर. आणखीन मी ह्याला असं करेन तर हे ना तुम्हाला कंपाईल टाइम वरती एरर देऊन देईल. जावा स्क्रिप्ट मध्ये असं होतं का? टाइप स्क्रिप्ट मध्ये असं होतं. हे कंपाईल टाइम वरती सगळं केस सेन्सिटिव्ह तर आहे. आता टाइप सेन्सिटिव्ह पण आहे. अगर तुम्ही नंबर मध्ये तुम्ही स्ट्रिंग नाही टाकू शकत, हे जावा स्क्रिप्ट मध्ये नाही होऊ शकत. म्हणून याला म्हणतात टाइप स्क्रिप्ट. टाइप इज बाउंड विथ दिस. ओके. हे समजण्यात आलं. आपण डाटा टाइप वगैरे सगळे पाहणार आहे, पण आता मी नॉर्मल एक एक्झाम्पल बनवतोय म्हणून स्ट्रिंगचा एक्झाम्पल बनवला. आता मला काय करायचं, हा होम कंपोनेंट आला. ओके. हा होम कंपोनेंटची माझी एक HTML बनते हमेशा. आणि ह्या HTML मध्ये आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला तरीका तोच पुराणा. इथे आपल्याला काय करायचंय, नेम. राईट. ह्याच्यामध्ये ना NG मॉडेल जसं तिथे लिहितात ना NG बाइंड, असं आपण करत नाही. ह्याच्यामध्ये करायचा तरीका काय, अगर मला असं लिहायचंय तर मी असं पण लिहू शकतोय, वरना एक आणखीन तरीका आहे. त्याला पण असंच लिहूया, मग मी तुम्हाला दुसरा तरीका दाखवतो. ठीक आहे ना. पहिले याला प्रिंट करूया का की स्टेप बाय स्टेप जाऊया. आता मला ह्याला या कंपोनेंटला इथे लिहायचं आहे. ओके.
त्या दिवशी आपण पाहिलं होतं. तर आता ह्याला मला तिथे लिहायचं आहे ना, तर जे पण मी इथे लिहिलंय तुझं हो ऍप होम सिलेक्टर ते तसंच तसं इथे लिहून द्यायचं. हा कुठेही कंपोनेंटच्या आतमध्ये मी काय करतोय, कंपोनेंटच्या आतमध्ये कंपोनेंट यूज करतोय. माझा हा मेन कंपोनेंट जो त्यांनी बनवून दिलाय त्याच्या आतमध्ये मी फक्त ऍप होम टाकून दिला. जसं आपण अँग्युलर जेस मध्ये पण असंच लिहित होतो राईट. स्कोप मग सर ह्याच्यामध्ये मी सपोज तुम्ही वरती टायटल लिहिलं ना आणि तो तिथं पण प्रिंट होईल आणि खाली प्रिंट केलं तिथेही प्रिंट होईल का? तर स्कोप कुठं राहील? ह्याच्यामध्ये ना स्कोप तर पूर्ण पेज ऑटोमॅटिकलीच राहतो. आपल्याला काही लिहायचं ऍप होम पण कंपोनेंट आहे. आणखीन हा पॅरेंट कंपोनेंट झाला. 1.6 मध्ये कंपाऊंड मध्ये डायरेक्टली व्हायचा. हा पण याच्यामध्ये तर कंपोनेंट मध्ये कंपोनेंटच असणार आहे. ठीक आहे ना. आता हे मी माझं झालं. आता मी याला रन करतोय. ठीक आहे ना. माझं आय थिंक माझं रनिंगच आहे. तर माझं हे रनिंग करेन ना तर आता माझं नेम काय आलं आपल्या आपच घेऊन घेतला आणि त्यांनी आपल्याला इथे हायरार्की दाखवली. इथे पहा दिसतंय का खालती कंपोनेंट मध्ये होम कंपोनेंट आहे. म्हणून करता अँग्युरी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला. तो ह्याला मेंटेन करतो. ही सगळी हायरार्की वगैरे आपल्याला डिबगिंग करता तो दाखवतो की तिकडे कोड मध्ये जाणार. त्यांनी मगाशी तुम्ही ते याच्या एक्सप्रेशन मध्ये हे टाकलं होतं ना, नाव टाकलं होतं टीएस हे ना नाही तिथे वरती कंट्रोल क्लिक केला तर टायटल होतं ते. टायटल होतं ना. ते आता पण येऊन जाईल टायटल. आपल्या 2 सेकंड मध्ये कंपाईल झालं आलं. ते तर टायटल कुठून आलंय ते ह्याच्यामध्ये लिहिलंय. ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये आपलं हे आलंय. ठीक आहे ना. नाव तुमचं नाव कसं प्रिंट केलं? होम कंपोनेंट मध्ये आपण काय केलंय नेम आपण इथे नेम दिलंय. ओके दिस डॉट नेमला अभय टाकलं आणि HTML मध्ये मी मिस्टेक कीवर्ड लिहून दिलं. ठीक आहे ना. HTML मध्ये मिस्टेक कीवर्ड लिहिलं. हा असंच ते लिहित होतो अँग्युलर मध्ये पण. ठीक आहे ना. पण अँग्युलर मध्ये माहितीये का काही पण बाइंड करायचे 2च तरीके होते. काय तरीका होता? आणखीन मुस्टेक होता. आता ह्याच्यामध्ये ना त्यांनी तो कन्सेप्ट काढून टाकला. मुस्टेक अच्छा तुम्ही डायरेक्टली केलं किंवा तुम्ही ते जे हे टाकलं ऍप नेम जे टाकलं तुम्ही आता ऍप नेम टाकलं का? नाही आतापर्यंत मी तुम्हाला नवीन तरीका सांगितलाच नाही. हे सगळे तरीके तर माझे पुराणेच आहे. ही कोणती फाईल? इथे जरा कन्फ्युज. ही कुठली फाईल ज्याच्यामध्ये हे टाकलं? ही ऍप कंपोनेंट डॉट HTML इज द मेन फाईल ज्याच्यामधनं हे ऍड होत आहे. ही आहे ही ऍप कंपोनेंट वरती असेल तुझं. ऍप कंपोनेंट डॉट HTML फाईल. ठीक आहे. इतकं समजलं परफेक्ट आहे. आणि कंपोनेंटच्या आतमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये पण एक फाईल आहे त्याचं नाव आहे होम कंपोनेंट डॉट HTML. त्याच्यामध्ये मी एक्सप्रेशन मध्ये ते हे टाकलं टायटल टाकलं नेम टाकलं ना. हा आता मी तुम्हाला दाखवतो याचं ऍक्च्युअली मिनिंग काय होतं. आता मी इन्स्पेक्ट एलिमेंट करून दाखवतो. पहा हे जे आहे ना हे एक ऍट्रिब्यूट बनलं याच्यामध्ये. हे इंटरनली तो आहे ना कंपोनेंटला एक ID देतो आणि त्याचं ते नेमिंग तो आपल्या मनानेच ठेवतो. ठीक आहे ना. हा एक आहे ना पहा होम कंपोनेंट माझा 1 आहे. हा नंबर 2 झाला. ह्याचा चाइल्ड काय हा होस्ट ते 2 करता. असं नाही दिसत आहे तुम्ही साइड मध्ये होतो. हे एक आहे ना हा तरीका तो हा एक ऍट्रिब्यूट तो ऍड करून देतो. तर ह्या तरीक्याने होतं काय ते तुम्हाला दाखवतो की अगर मी ना एक काम करतो याच्यामध्ये मी होम कंपोनेंट मध्ये येतो. ओके होम कंपोनेंट डॉट JS कुठे डॉट CSS पहिले मी इथे येतो. ह्या CSS मध्ये मी काय म्हणतो की कसं p टॅगला मला काय करायचं कलर कॉलन रेड. p टॅग आहे होम कंपोनेंटच्या आतमध्ये p टॅग आहे. रेड आलं का? नाही CSS त्याच्या आतमध्ये जाऊन लिहायला लागेल. तो होमच्या आतमधला जो आहे CSS आपल्याला काय लिहावं लागेल याच्यामध्ये
पीडॅग होता ना याच्यामध्ये. होम कंपोनेंट मध्ये द्यावा लागेल. हा का की तो इच इंडिव्हिज्युअल कंपोनेंट लेवल वरती जेव्हा पण तुम्ही आता हे दाखवतो तुम्हाला कसं ते होतं ना ते समजून घ्या याच्यामध्ये, का की दिस इज आहे ना तुमच्या एक्सपिरियन्स वरती आहे ना हे सगळं एक एक मायन्यूट वस्तू तुम्हाला म्हणजे असं पाठ असली पाहिजे की काय तुम्ही कोड आहे ना रटू नाही शकत. मी याचं सांगतो याच्यामध्ये इतका जास्ती कोड आहे ना की वी कॅन नॉट मग जितकं अँग्युलर जे आसान आहे ना मग करायला इतकं आसान हा नाही. अगर तुला हे आसान वाटेल तर माइट बी वाटू पण शकतं, पण आय एम टेलिंग यू ह्याच्यामध्ये पूर्ण कोड आपण असं तोंडपाठ नाही करू शकत. तुम्हाला मी दाखवली लिस्ट, किती मोठी लिस्ट आहे, तुम्ही कधी लक्षात ठेवूच नाही शकत इतकी मोठ्या इतक्या साऱ्या लायब्ररी. पण तुम्हाला जसं जसं जरूरत पडते आपल्याला सगळे एकदा कन्सेप्ट पाहिजे आणि जसं जसं यूज होईल आणि काय कसं मॅजिक करतं ना हे माहिती पडलं ना की वी आर गुड. ओके हा मॅजिक आहे. आता ह्याच्यामध्ये इंटरनली तो काय करताय ना बिलकुल इंटरनली पहा जो ह्याच्यामध्ये पी कंपोनेंट आहे. ओके पी कंपोनेंटच्या आधी त्यांनी काय लावून दिलंय एनजी कंटेंट. ओके आणि हे एनजी कंटेंट DVV2 हे पूर्ण नाव लावून दिले. जे आपण क्लास लिहिली ना ते क्लास त्यांनी फक्त क्लास नाही लावली, त्यांनी काय म्हटलं तेच पी वरती हवंय ज्याच्यावरती तुझा एनजी कंटेंट PPP2 असेल. मी एक आणखीन काम करतो, एक आणि समजमध्ये नाही येणार. हा मी एक आणि समजमध्ये नाही येणार. मी याच्यामध्ये एक काम करतो होम कंपोनेंट .html मध्ये जातो. इथे मी एक डिव टाकतो डिव. ओके ठीक आहे. डिव मध्ये लिहितो हार्ड कोडेड लिहितो अभय. अभयच्या जागी अमोल लिहितो. ओके आणखीन त्याच्यानंतर पी टॅग टाकतो आणि त्याच्या मध्ये लिहितो गोविंद. गोविंद एक सेकंड पहिले मला लिहून हा आता बोल. नाही ह्याच्यामध्ये तो काही रूल नाही, हे सगळं वेगळंच आहे ना. नाही आणखीन ते मी ना विदिन कंपोनेंट वन रूट असतं ते पण अँग्युलरची चूक आहे तुझं. we can create multiple root in Angular just for, and I have told you that for the directives we can have the multiple component. We can have multiple root only, but when we use the multiple root, if we have multiple root we cannot use the replace functionality. Replace colon true we cannot write, otherwise it works. ठीक आहे ना. ते पण कन्सेप्ट असं नको करू, ते पण चुक. मल्टिपल रूट वी कॅन हॅव इन डायरेक्टिव्ह, बट इफ वी वॉन्ट टू रिप्लेस द माय ऍप कंपोनेंट हे जे लिहितोय त्याला तर आपण ह्याच्यामध्ये काय करतो मल्टिपल रूट नाही ठेवत. ठीक आहे ना. पण ह्याच्यामध्ये समज ह्याच्यामध्ये पी टॅग आहे. आता गोविंद सर आले आपले, तर आता ह्याच्यामध्ये काय होतं ना तर मी त्याला ते करून दाखवतो तर तुला आणखीन आपल्याला लक्षात येईल की मी इथे इन्स्पेक्ट एलिमेंट करतो. ह्याच्यावरती त्यांनी एक GKS टाकलं, GKS2 आणि GKS2 जितके पण तुमचे ना पी टॅग या मग जितके पण HTML आहे त्याच्यामध्ये तो नाही ना ऍट्रिब्यूट ऍड करून देतो. टेक्निकल टर्म्स मध्ये आला या गोष्टीला ऍट्रिब्यूट काय म्हणतात? ऍट्रिब्यूटच म्हणतात. आणि शेडो हा कन्सेप्ट आहे ना शेडोचा आहे, तो ह्याचा शेडो बनवून देतो हा ऍट्रिब्यूट लावून. तर जनरली तुम्हाला हे जे लँग्वेज मध्ये भेटेल ना हाऊ वे दे क्रिएट द शेडो, शेलो म्हणतात असं ते म्हणतात, ते शेलो म्हणतात ते. ठीक आहे ना. तर हे तुम्ही गुगल कराल ना तर ते हे इंटरनली कसं करतात तुम्हाला रिअरली भेटेल, पण ते कीवर्ड इज द शेलो. काही रँडमली काही जनरेट करतो त्याच्याप्रमाणे. हा ते रँडमली काही पण जनरेट करतो. त्याचा तो पूर्ण जेव्हा कंपाईल करतो तेव्हा तो जे त्याच्या मनामध्ये येतो ते तो करतो, का की तुमचं बाकी कोणत्या ऍप्लिकेशनशी कॉन्फ्लिक्ट नाही होईल. सगळं हे असं असतं. हे समजण्यात आलं तुला की हाऊ इट इज ऍडिंग. आणि ज्याची जी CSS फाईल मध्ये जे तुम्ही क्लास लिहिता ह्याच्यामध्ये आपण कुठे क्लास लिहिली याची CSS मध्ये लिहिता तर तो या CSS पण डायरेक्ट अशी नाही बनवत. CSS कशी बनवतो त्याची मी इथे लाईन तर पहा. CSS मध्ये पी आणखीन हा
म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स चाहे काही पण झालं तुम्हाला इम्पॉर्टंट वगैरे लावायची गरजच नाहीये. ह्या अगर एलिमेंट वरची क्लास याच्यावरती मी जेव्हा नेक्स्ट टाइम रन करील तर हा सेमच राहील, हा चेंज नाही, सगळं चेंज होऊन जाईल. नेक्स्ट टाइम पण चेंज होईल का? हा, नेक्स्ट टाइम पण चेंज होऊन जाईल. ऍट्रिब्यूट तो जेव्हा पण कंपाईल करतो ना तो ऍट्रिब्यूट तो स्वतः ऍड करून देतो. सर अजून एक मला समजा आता जसं की तू ह्या ऍट्रिब्यूट वरती तू स्वतः काही लॉजिक नाही लावू शकत. तर जसं तुम्ही आता पी ला डायरेक्ट क्लास लावला पॅराग्राफ, तिथं पी असेल तिथं लिहिलं मग तुम्हाला एक पर्टिक्युलर एलिमेंटलाच क्लास लावायचं, त्यालाच प्रॉपर्टी ऍड. तर मग तुम्ही तर क्लास वगैरे लावू शकता ना. लावू शकतो ना. तर तू क्लास वगैरे तर याच्यामध्ये असं लाव, क्लास ते तर HTMLच आहे ना. तर मी इथे HTML मध्ये जाईन, आणखीन मी म्हणतो ह्याच्यामध्ये ह्या पी वरती मी क्लास लावून देतो. आता अगर मी इथे क्लास पण लावली ना, क्लास नाव सांग काही क्लासचं, SIR सर्च, ठीक आहे ना. आणि याच्या CSS मध्ये काय करेन मी डॉट SIR, ओके. आणि ह्याला सर असतील तर आपलं कलर ग्रीन असला पाहिजे. पण तो लॉजिक तोच लावेल की क्लास मध्ये पण आहे ना रिलोड, ह्याच्यामध्ये पण क्लास जे दिसेल ना त्याच्यामध्ये तो काय करणार आहे, ऍट्रिब्यूट तो लावून देईल हा, ठीक आहे ना. म्हणजे अगर हीच क्लास तुमची दुसरी जागी आहे या चाइल्ड कंपोनेंट मध्ये पण आहे तर तुम्हाला आहे ना त्याच्यावरती ती क्लास नाही लागू शकत. म्हणजे ह्या क्लास ही टेक्निकली तर इनहेरिट होतात क्लास, राईट. पण अगर ऍप होम कंपोनेंट वरच्या आतमध्ये एक आणखीन पी टॅग आहे तरी त्याच्यावरती ती क्लास नाही लागणार. एव्हरी लेअर इज इंडिपेंडेंट, एव्हरी कंपोनेंट इज इंडिपेंडेंट. मग मी क्लासला रियूज नाही करू शकत? नाही, आता त्याचे ट्रिक्स आहे ना रियूज करायची, ते सगळं आपण शिकणार आहे ना. पण अगर ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करते जेव्हा तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल कंपोनेंट करताच तुम्हाला एक स्पेशल क्लासेस ऍड करायचे आहे ना, तर ही टेक्निक यूज करतात. अगर तुम्हाला आपली स्वतःची क्लासेस लिहायची तर कसं यूज करतात ते आपण आता पाहणार आहे. ते सगळं टेस्ट अँग्युलर 2 मध्ये धीरे छोटी ट्रिक्स आहे. इतकं समजलं तुम्हाला? ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय की ना आपल्याला ना सेम लॉजिक यूज करायचं आहे आणि तुम्हाला इतके सारे कंपोनेंट बनवायचे. यू डोंट नीड टू केअर अबाउट द TS फाईल, CSS TS फाईल अँड स्पेक्स फाईल, ठीक आहे ना. तुम्हाला फक्त एक ऍप्लिकेशन बनव, आणि सुरुमध्ये मी सांगतो मोठी ऍप्लिकेशन घेऊ नका, 5-6 पानाची ऍप्लिकेशन घ्या आणि जास्ती क्रेझी घेऊ नका. 15 दिवसानंतर जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला काय करायचं की मल्टिपल कंपोनेंट्स बनवायचे आणि त्या कंपोनेंट मध्ये जितकी आहे, जसं आपण अँग्युलर मध्ये केलंय ना, कंपोनेंट मध्ये HTML टाकलं मग कंपोनेंट मध्ये डायरेक्टिव्ह पण डिलिव्हर ब्रेक केला. याच्यामध्ये असं नाही, तुम्हाला काही पण करायचं आहे ना कंपोनेंट मध्ये टाकायला आणि ब्रेक करायचं ना तेही कंपोनेंटच बनव, ठीक आहे ना. कंपोनेंट मध्ये चंक्स मध्ये हा, आणि मग तुम्हाला ते प्लग करून एक प्रॉपर पेज बनवून आणायचं आहे, ठीक आहे ना. आणि त्याच्या नाही, जसं मी होम मध्ये आता मला एक नॉर्मल HTML चा पेज इतका मोठा नाही, मला एक नॉर्मल सपोज मी एक आहे ना एक होम मध्ये मला एक ग्रिड दाखवायची, ठीक आहे ना, राईट. आता मी ह्याच्यामध्ये जाईन आणखीन एक आहे ना ग्रिड बनवतो. कुठे गेलो, NGC ग्रिड. आपल्याला एक पेज बनवायचा ग्रिडचा जो होमच्या आतमध्ये दिसला पाहिजे, ठीक आहे ना. तर मग मी ग्रिड मध्ये काय करेन, यस टू ऑल, ओके. आणखीन रिफ्रेश याला करेन, ओके. ग्रिडच्या HTML मध्ये जातो मी, Ctrl+A, आणखीन इथे मी टेबल बनवून देतो, TABLE टेबल. हा, तर असंच करायचंय तुम्हाला ह्याच्यामध्ये. ते त्याच्यामध्ये हा कंपोनेंट कॉल करा जसं आपण तसं करतो. टी हेड मध्ये TR नेम, ओके. आणखीन ID, हा, आणि टी बॉडी, ओके. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय,
td. id1 आणि ह्याच्यामध्ये अभय. ओके, कंट्रोल एस, कंट्रोल सी, कंट्रोल बी, अमोल, आणखीन ह्याच्यामध्ये गोविंद. ओके, हे बनवलं. हे जसंच तुम्ही NGC ने बनवता ना, तर तुम्हाला इथे लक्षात घेतलं पाहिजे की ह्याच्यामध्ये इन्क्लूड झालंच पाहिजे. नाही झालं तर मग तुम्हाला मॅन्युअली करावं लागेल. 100% होतं. पण अगर तुम्ही हेच फाईल अगर मॅन्युअली चुकीने बनवता पण आहे वरच्या, तर तुम्हाला मग इथे ऍड करावं लागेल. म्हणून करता माहिती असलं पाहिजे की डिफॉल्ट हे होतंय, पण 100% हे होतं. पण when you are using the अगर कोणी .ts फाईल कॉपी पेस्ट करून स्वतः बनायची कोशिश केली तर ते नाही चालणार, का की ते इथे रजिस्टर्ड नसेल तर. राईट, तर आता म्हणून करता मी म्हणतो हमेशा कमांड प्रॉम्प्टनेच बनवायचं. ठीक आहे ना, तर आपल्याला जास्ती कधी स्ट्रेस नाही येणार. आता मला ही वस्तू कुठे दाखवायची आहे? HTML पेज मध्ये. तर इथे जे TS नावचं अपग्रेड दिलंय. ओके, आणखीन मला कुठे इथे मी, अरे माझं HTML कुठे, ठीक आहे ना, मी इथे हे लिहून देईन कंट्रोल बी, कंट्रोल एस. ओके, आणखीन आता मी इथे येईन, मी क्लोज करून देतो. तर माझं हे पूर्ण ग्रिड, म्हणजे तू आता HTML चे ना पूर्ण ग्रिड बनव. पण आता तुझा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येईल की मला जर थर्ड पार्टी लायब्ररी यूज करायची तर काय करशील? CSS. तुला कॉमन CSS ठेवायचे. तू प्रत्येक क्लासमध्ये ते CSS ठेवणार नाहीये. तर त्याच्याकरता तुम्हाला काय करायचं, मी इथे जातो. आणखीन आहे ना, ते छोटी छोटी गोष्टी मी सांगून देतो पुढच्या वीकच्या आधी, म्हणजे तुम्ही कमीत कमी इतकं घेऊन याल. ठीक आहे ना. ॲसेट्स मध्ये जायचं आणि तिथे बनवायचा न्यू फोल्डर, त्याच्यामध्ये ठेवायचं CSS. ओके, CSS मध्ये मी ठेवतो style.css, ऍड न्यू फोल्डर, ऍड न्यू स्टाईल. ओके, बुटस्ट्रॅपची CSS टाकाय करता मी नंतर सांगेन, ते तर खूप मोठा चॅप्टर आहे. ठीक आहे ना. ऍड न्यू, साधे CSS बनवायचं. या बुटस्ट्रॅपची CSS डायरेक्ट इथे ऍड कर. अरे यार काय झालं, CSS हे डिलीट करायचं, सॉरी. नाही पण म्हणजे काय नाही, मी आता सांगेन ना चॅप्टर मोठा काय आहे तो. डायरेक्टिव्हची तर नाही गोष्ट करतात ना तुम्ही, थर्ड पार्टी UI डायरेक्टिव्हची गोष्ट करता. का की CSS जनरली ना तुम्ही ना बूटस्ट्रॅप मध्ये ना बूटस्ट्रॅप UI यूज करता. जनरली आता टूलचं पण व्हर्जन अवेलेबल आहे. नाही, त्यालाच यूज करायचं आपल्याला. आता ही आज मी सांगतोय ते CSS ने सांगतोय. उद्या आपण हेच आहे ना CSS यूज पण नाही करणार, आपण SAS बनवू. Angular 2 we are working with SAS. We are not going to work with the CSS. But for base start अंगेन एक छोटा प्रोजेक्ट करायला करता आपण बिलकुल छोटं का बनवू माहितीये का, की आपण नेक्स्ट 2-3 प्रोजेक्ट करू ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये आपण पूर्ण SAS ने करू. आपण ह्याच्याने नाही करणार, कशाने? CSS ने. मी तुम्हाला का की हळूहळू करून कसं ऍड करायचं ते सगळं मी सांगणार आहे. ठीक आहे ना. आज मी तुम्हाला सांगतो की इफ आय वॉन्ट टू ऍड द डिफरंट CSS which is not bootstrap, might be bootstrap.css, पण कॉपी पेस्ट करू शकतो. या मग तुम्ही ना काही पण स्टाईल शीट. ओके, आणि मी नॉर्मल CSS होऊन जाईल सर. हा ठीक आहे ना. आता मी ह्याच्यामध्ये बॉडी लावतो आणि बॉडी मध्ये बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड, ठीक आहे, डॅश कलर, कॉलन काय ठेवू, लाईट ग्रे, लाईट ब्ल्यू ठेवून देतात. आलं तर आलं. आता ही डायरेक्टली कधी पण यूज नाही होणार. तर आता तुम्हाला कोणची CSS लावायची आहे ना, तर तुम्हाला CLI मध्ये जायचं आणि त्याचा तुम्हाला इथे पाथ द्यावा लागतो. तुम्ही कुठे गेले, कुठल्या फाईल मध्ये गेले तुम्ही? अँग्युलर CLI. ओके, आणखीन इथे जे CSS आहे इथे कॉमा लावायचा. या तर तुम्ही ह्या style.css मध्ये ठेवा, पण इथे ठेवायचं नाही, हमेशा assets मध्येच ठेवायचं. इथे जायचं
आणि इथे मी काय देणार आहे ASSC SETS /CSS केस सेन्सिटिव्ह हमेशा ठेवायचा आणि एव्हरीथिंग स्मॉल केस स्टाईल SHET डॉट नाही मी चेंज करून देतो ना. त्याचा एक रिझनिंग आहे का की तुम्ही आहे ना कधी पण आहे ना ह्याच्यावरती पण ठेवू शकताय ना, काय म्हणतात लायनेक्स सर्व्हर वरती पण. तर तुम्हाला ते केस सेन्सिटिव्ह विथ नेम असतं. हे तुम्हाला इथे अँग्युलर CLI करायचं. जेव्हा मी अँग्युलर CLI मध्ये काही चेंज करतो ना तर हे डायरेक्ट चालत नाही. Ctrl+C Ctrl+Y आणि मला पुन्हा ngServ लिहावं लागेल. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. बाकी तू आतमध्ये कोणत्याही फाईल मध्ये यूज करतो ना तर चालून जातं. बट व्हेन वी यूज विथ द अँग्युलर CLI ची जी फाईल आहे. आपण असं म्हणू शकतो की आपण जर न्यूली फोल्डर क्रिएट करत असतो तर त्याला एकदा फोल्डर नाही, फोल्डरचा काही रिलेशन नाही. अँग्युलर CLI ची ऑनली फाईल मध्ये अगर तू काही चेंज करतोय ना बाकी कुठेही कर चालेल, तो आपले आप कंपाईल करून घेईल. पण अँग्युलर CLI चं करतोय तर तो कंपाईल नाही करत. त्यात एक चांगलं आहे सर, यांनी डिपेंडन्सी ठेवली नाही, ग्रांट गल्फची काहीच ठेवली नाही. काय स्वतःच त्यांनी करून टाकलं. अदरवाईज बाकीच्या डेव्हलपमेंट मध्ये यू नीड टू स्पेसिफाय दॅट. आता ह्याच्यामध्ये सगळं आपल्या आपच होतं, ठीक आहे ना. हे समजण्यात आलं. तुला बाहेरची CSS ठेवायची तर काय करशील? मी एक ऍसेट मध्ये जाणार, क्रिएट वन फोल्डर आणि CLI मध्ये तसं ते पाथ डिफाईन करणार अँड वी रन दॅट कमांड बिकॉज वी हॅव डन चेंजेस इन CLI. अगर तुला बाहेरची जावास्क्रिप्ट ऍड करायची तर काय सेम करायचं तर ठीक आहे ना. आता तुम्हाला इतका ह्याच्याने ना पूर्ण HTML बनवून ना आणि तुम्हाला हे समजलं ना. आता पहा मी तुम्हाला व्ह्यू सोर्स करून दाखवतो आणि तुम्ही पाहाल की ना व्ह्यू सोर्स मध्ये जी CSS आहे, जी बाहेरची CSS आहे त्याच्यामध्ये ना तुमचं हे नाही ऍड होत. काय म्हणतात त्याला, बाहेरची एक CSS असेल ना म्हणजे आपण जे आता जी लावली आहे ना त्याच्यामध्ये आपलं हे ऍड नाही होणार. आणि ती CSS पाहिजे असेल तर आपल्याला कसं दिसेल, सोर्सेस मध्ये बघा. आता तुम्ही इथे बघा, हा सोर्स इथे आपल्याला ओके हा ठीक आहे ना. तर आता मी इथे स्टाईल डॉट बंडल डॉट नो डोमेन मध्ये जा. ओके अंगेन इथे जाल ना तुम्ही, इथे आपल्याला पूर्ण हे तर आपलं हे दिसतंय अँग्युलरी विंडो रिसायझर. ओके आणखीन वेबपॅक मध्ये पाहू एक्सपांड झालं. ओके हा माझा झाला देव सर्व्हर. ह्याच्यामध्ये SRC मध्ये तर ही माझी ही फाईल्स आहे SHCSS, ठीक आहे ना. अगर तू ही CSS पाहणार ना, हे इतकं सारं तो कोड ऍड करतो त्याला इन्क्लूड कराय करता तर ह्याच्यामध्ये त्यांनी काही ऍट्रिब्यूट नसेल लावला. तो खूप खूप काही करतो. ते इतकं करतो ना की भैया हरभरून जाल तुम्ही, ठीक आहे ना. तर आपल्याला इतकं काही याच्यामध्ये समजणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. ओके स्टाईल शीट्स डॉट CSS हवी होती आपल्याला पण इथे हे सर वर्जन त्यांनी केलं त्यात बघा खालचं त्याच्या खाली ह्याच्यामध्ये पण काय दिसलं तर पाहिजे ना तुम्हाला. तो उडवून टाकतो, काही ठेवतच नाही का कोणाला काही, म्हणजे डिबग करून काय डिबग करायला देतो तो वेबपॅक मध्ये. हे तर बूटस्ट्रॅपचं त्यांनी आणलंय, बूटस्ट्रॅपिंग असतं. JS फाईल तर मी करतो. स्टाईल कधी आपण मी असं पाहिलं नाही, पण आहे ना जावास्क्रिप्ट वगैरे तुम्हाला भेटते ते मी ही राहिली. CSS आणि ही जी फाईल आहे ना त्यांनी, अरे त्यांनी तो आहे ना पूर्ण जावास्क्रिप्ट मध्ये त्याची स्टाईल डॉट CSS असा पार्ट ठेवला आणि तो कशात ठेवला इथे. आता तुम्ही इथे जाल अँग्युलरी मध्ये तर तुम्हाला मॉड्यूल चंक तो एक पाथ होता येत असेल, मी पाहून ठेवेन.
आता ठीक, पण आहे ना तो ह्याच्यामध्ये ना कधी पण आहे ना ऍट्रिब्यूट ऍड नाही करणार. ऍट्रिब्यूट फक्त तुमचा जो शेलो कॉपी असते ना त्याच्यामध्येच तो ऍड करतो. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा की कसं हाऊ दे आर मॅनेजिंग दिस थिंग. आणि आता तुम्हाला काही पण करायचं ना तर तुम्हाला अँग्युलरचे कंपोनेंट तर येतातच, त्याला फिट करा ह्याच्यामध्ये. ओके, ते अँगोलाचे कंपोनंट फिट करणं म्हणजे HTML सोबत प्ले करण्यासारखंच आहे. हा Nothing more तर than ते that. पहिला स्टेप मी काय म्हटलं, तू किती पण मास्टर होऊन जा, तुझा पहिला स्टेप तर HTML बनवणार आहे. दुसरा स्टेप तुझा स्टॅटिक HTML ला अँग्युलर मध्ये कन्वर्ट करणार आहे. मगच तू लॉजिक यूज करशील. त्याचा असं नाही की तू ते वस्तू एस्केप कधी पण लाईफ मध्ये करणार आहे. त्याच्या आधी पण टाईपस्क्रिप्ट शिकावं लागेल ते. आता तर टाईपस्क्रिप्ट हळूहळू आपण शिकू आहे, पण आहे ना इतकं तर पहिले स्लोली करू ना तर तुला एन्जॉय पण येईल की भैया मला काही येतंय, मी काही करतोय. बरोबर. अगर आपण फक्त टाईपस्क्रिप्ट मी तुला टाईप सांगून देईन आणि ते सिंटॅक्स सांगत बसेन की हा करली इथे येतो, तर मग तुला काही ते लक्षात नाही येणार. तर म्हणून करता मी तुला हे नाही सांगितलं की भैया कसं टाईप वगैरे, एक एक स्टेप वाईजच आपण जातोय. म्हणजे आता सुंदरसं पेज बनवून आणतो. हा पहा की तुम्हाला किती जमतं ते. हे जमेल खरं यार. फक्त आता HTML च टाकायचं. HTML आणि ह्याच्यामध्ये CSS मध्ये किती करायचं, ह्याच्यामध्ये तुमचा कॉल असतो. आणि हे जरुरी नाही की हेच नाव ठेवा, तू ह्याच्यामध्ये मल्टिपल CSS पण टाकू शकतो. आणि काय म्हणतात त्याला HTML एक अंगीन इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, वी कॅन ऍड द मल्टिपल CSS बट वी कॅन ऍड ओनली वन HTML. Here I can add the multiple CSS. कुठली फाईल आहे, कुठल्या फाईल मध्ये टाकलं तुम्ही? अच्छा, ते नवीन जे बनवलं. हा, त्याच्यात मी एक आणखीन कंपोनेंट 1.css बनवतो ना, तर मी इथे पण एक आहे ना मल्टिपल CSS बनवू शकतो. इथे याची कॉपी बनवेन CSS ची, पण वी कॅन हॅव द कॉपी. काय ऍडव्हान्टेज आहे मल्टिपल CSS बनवण्याचा? तुम्हाला ते करायचं असेल, आता तू आहे ना जेव्हा सास करशील ना तेव्हा माहिती पडेल. सास काय म्हणतं माहितीये का, की तुम्ही काही पण वस्तू आहे ना एक फाईल मध्ये सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी, अगर तुम्हाला एक असं ते बनवायचंय का लेवलला जावं लागतं. हा, तर मग तो तुला सास करता त्यांनी हे ठेवलंय की भैया तुम्ही मल्टिपल फाईल्स ग्रॅन्युलर लेवलला जातं ते. म्हणजे एका वेळेस एका तुला बॉर्डर टाकायची आहे तर बॉर्डर बटन मध्ये नाही राहिली पाहिजे, बॉर्डर वेगळी टाक. आणि मग कुठे पण थ्रू आउट बॉर्डर मध्ये फक्त बॉर्डरच असते, कलर पण नसतो. इतकं हा, इतकं ग्रॅन्युलर असतं. तर ते आपण हळूहळू करून याच्यामध्ये जाऊया. पण म्हणून आज म्हणून करता त्यांनी इथे स्टाईल्स कॅन हॅव द मल्टिपल CSS कॅन हॅव द ऑन वन पेज. बाकी काकी तो इंटरनली सगळ्यांना मर्ज करूनच देतो. तो कसा आउटपुट बनवतो, अगर तू डिस्क फोल्डर पाहिला असेल तर तो मी तुम्हाला काल म्हणून करता डिस्क फोल्डर दाखवला होता. ठीक आहे ना, की प्रोजेक्ट मध्ये जातो, प्रोजेक्ट मध्ये QuickIT.net सॉरी ओके, अँड दिस फोल्डर ह्याच्यामध्ये तू पाहशील ना तर तो हा CSS चा आहे ना, हा त्यांनी आहे ना स्टाईलचा हा JS बनवतो. आणि ही JS पाहशील ना, हा माझा हा अँग्युलरच्या प्रोजेक्ट मध्ये असं राईट क्लिक करून क्लास इन्स्पेक्ट नाही करता येत का? करता येते ना, आता करूया ना, पण हळूहळू टाइम लागेल ना अँग्युलर 2 मध्ये पण. मला 250